यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसेच मी याचे आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. ज्यांच्यामुळे हे सर्व एवढा दिव्य भव्य सोहळा चाललाय ते म्हणजे संत आणि श्री संत देवीदास महाराज यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. महिला मंडळ थोडं वाजवा, थोडं असं टोलणार काय का तुम्हाला, वाजवा ना. पैसे द्यावा लागतात काय तुम्हाला वाजवायला. विठाला तसेच मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो. तसे सरपंच, उपसरपंच, आजी सरपंच, माजी सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन साहेब, तंटा मुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पाहुणे मंडळी, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, माळकरी, माझ्या आई बहिणी, भातदार, चोपदार, बेवडे बिवडे, कॉलेजच्या पोरी, पळून जाणारे पोरं, शेंबडी पोरगी, म्हणजे झाले का सर्व. म्हणजे उद्या कोणी म्हणाल नको माझं नाव नाही घेतलं म्हणून, म्हणजे आजच घेऊन टाकतो बेटा. लोकांना असा आवाज ओळखू येत नाही, म्हणजे असं आवाज वाढू ज्यांच्या कृपा आशीर्वादाने सर्व काही घडते ते म्हणजे देवीदास महाराज. तुम्ही म्हणाल महाराज, काही लोक म्हणतात ती व्यक्ती नाही संत येते. तुम्ही म्हणाल महाराज आपल्यासारखेच करतात, आपल्यासारखंच वागतात, आपल्यासारखे असले तरी पण संत नव्हते जगा संत नव्हते जगा संत नव्हती जगा जगा माणसाच्या सारखे. आपल्यासारखे दिसले तरी पण त्यांना सामान्य व्यक्ती म्हणता येत नाही. जास्त उपस्थिती असते. थोडं वाजवा, थोडं टाळी महिलांसाठी. हा थोडं वाजत जा ना महिला. पुरुष मंडळी पण जास्त, ज्यांनी सेवाभारी म्हणजे प्रत्येक लोकांची सेवा करतात ते म्हणजे महिला मंडळ. आणि महिला मंडळ आणि त्यांना साथ देणारे पुरुष मंडळी पण साथ देतात, त्यांच्यासाठी पण टाळी वाजवा. सर्व कार्यकर्ते मी यांचा आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतोय. विठ्ठल एवढा थोडी इको द्या, असं ते बोलताना वेगळंच होते, म्हणजे असं आवाज दे. एवढा मोठा सोहळा करण्यासाठी भाग्य पाहिजे ना. भाग्य नाही ना तो माणूस करू शकत. मंदिरात जाण्यासाठी बोला चला हातोरी करावं लागतं. मंदिरात जाण्यासाठी भाग्य पाहिजे. हा भाग्य पाहिजे.
भाग्य पाहिजे, भाग्य. मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे? हा, भाग्य पाहिजे. आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी काय येडं आहे. आणि देवाचं दर्शन घेण्यासाठी भाग्य पाहिजे, भाग्य. आणि दारात टाळ वाजवायला माणूस सुद्धा भाग्य पाहिजे. म्हणून भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. त्याची वाट पाहिला कोण, त्याची वाट पाहिला कोण, त्याची वाट पाहिला कोण. भाग्यवंत घरी भजन भाग्यवंत घरी भजन, त्याची वाट पाहिलं, त्याची वाट पाहिलं, त्याची वाट पाहिलं कुणाचं. भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भजन भाग्य पाहिजे. म्हणजे अशी पक्वाचे सुद्धा वजनदार लागतात. पक्वाजांसाठी टाळी वाजवा. आणि तसे माय सिस्टम साठी पण टाळी वाजवा ना. माय सिस्टम वाले कुठे गायब झाले आहेत का? म्हणून शुद्ध मेजा पोटी फळे रसाळ गोमटी, किंवा गोमट्या बीजांचे फळ ही गोमटी. महाराज, बीज चांगला असेल ना तर रोपटे हलो रोपटे चांगलंच जन्माला येऊ शकतं. तुम्ही म्हणताल इथे एक शंका आहे की बीज हे बबू नका आम का से काय. महाराज, बाबळीच्या झाडाला आंब्याची कैरी लागू शकते का? पोरा बोला चला. ओय शेंबडे, नाही लागू शकते नाही. म्हणून शुद्ध मेजा पोटी फळे रसाळ गोमटी. हे बरो. मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा पापी मग भक्ते उचकून देईल बरं आता मी तुला. एवढा पापी मग भक्त परला काय जन्माला आला त्याचं एक कारण आहे. पूर्वी काळामध्ये हिरण्यकशिपूची पत्नी कयदू, त्या कयदूला इंद्रदेव चोरण्यात असताना त्यावर नारदाचे लक्ष गेलं. नारदाने हाक मारून सांगितली, ए इंद्रा, अरे ती महान पतिव्रता आहे, तिथे सोड. तिने जर श्राप दिला ना तू जळून खाकोशील तर का. तिची देवा वारी साता, तिची देवा वारी साता, तिची देवा वारी साता, तिची देवा. तू कामने पतिव्रता, तू कामने पतिव्रता, तू कामने पतिव्रता, तू कामने पतिव्रता. तिची देवा वारी साता, तिची देवा वारी साता, तिची देवा वारी साता, तिची देवा. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सताव. तिथे सोड. तिथे सोडली आणि तिथे नारदाच्या आश्रमामध्ये जाऊन ती राहू लागली. तिथे नारदाच्या मुखामध्ये माझ्या भगवान परमात्म्याचं अखंड नामचिंतन चालू असल्या कारणाने त्या नामाचा परिणाम कयादूच्या पोटात असणाऱ्या भक्त परलावरती झाला. तरी मी सांगत नाही, माझे भगवान श्री ज्ञानोबराय हरिपाठामध्ये वर्णन करतात. उदवाला दला कृष्ण दाता, हो उदवाला दला कृष्ण दाता. हॅलो हॅलो
उच्चार प्रल्हादी बिंबाला उदवाला दला कृष्ण दत्ता. मग महाराज हिरण्यकशिपू मग एवढा पापी मग भक्त प्रल्हाद काय जन्माला आला हो? त्याचंही कारण आहे. त्याची आई पुण्यावनती सुशेल मातर पुण्येन पितर पुण्येन चतुरत दातांश पुण्येन आत्मा पुण्येन सौभाग्यता. शीलवान पुत्र जन्माला येण्यासाठी आईचं पुण्य लागतं. विद्वान पुत्र जन्माला येण्यासाठी बापाचं पुण्य लागतं. उद्धार पुत्र जन्माला येण्यासाठी वंशाचं पुण्य लागतं आणि भाग्यवान पुत्र जन्माला येण्यासाठी स्वतःचं पुण्य लागतं. त्याच्या उलट उन्मद मात्र दोषेन पितर दोषेन मूर्खता कर्पंश दोषेन कर्म दोषेन दारिद्रता. उन्मद पुत्र जन्माला असतो ना तो आईच्या पापाने. मूर्ख पुत्र जन्माला असतो ना तो बापाच्या पापाने. कंजूस पुत्र जन्माला असतो ना ते वंशाच्या पापाने आणि दारिद्र्य पुत्र जन्माला असतो ना ते स्वतःच्या पापाने. मग नाही महाराज ज्या अर्थी शीलवान आणि विद्वान पुत्र जन्माला येत असतात ना त्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान आहेत. ज्या अर्थी त्यांचे आई वडील पुण्यवान असल्या कारणाने त्या अर्थी माझे ज्योतगुरु तुकोबाराय त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतात. हे ज्योतगुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरण सांगतात. आपुलिया हिता जोसे जगता. 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 धन्य माता पिता दयाची या. धन्य माता पिता दया. धन्य माता पिता धन्य माता पिता. माता पिता धन्य माता पिता दयाची या. धन्य माता पिता दयाची या. कुडी कन्या पुत्र होती से सात्विक. 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 आपुलिया हिता जोसे जगता. धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची. आपुलिया हिता जोसे जगता. धन्य माता पिता धन्य माता पिता दयाची. दयाची. आपुल्या हिता जो असे जागता. धन्य माता पिता तयाची. धन्य माता आणि नंतर पिता असं का? त्याचंही कारण आहे. संतांचं वाङ्मय राष्ट्राच्या आधारी आहे. जसं शास्त्र मातृदेव भव आणि दुसऱ्या क्रमांकाला पितृदेव भव असं संतांचं वाङ्मय आदिमाता आणि नंतर पिता. त्याचं दुसरं कारण आहे. बाळ
आल्यानंतर त्याच्यावरती महत्वाचे संस्कार घडवण्यामध्ये हे पहिला क्रमांक हे मातेच आहे. काही दिवसाने संबंध ही पित्याची आहेत. याचं तिसरंही कारण आहे, आई घराचं मांगल्य असते तर बाप घराचा आश्वित असतो. छोट्या छोट्या संकटाकरिता तर आई असते, तर मोठ्या मोठ्या संकटाकरिता तर बाप असतो. पहा माऊली, कल्पना करा, आपण जे रस्त्यात चालत असतो ना, आपल्या ठेस लागली ना, आई ग असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. मग नाही महाराज, आपण जे मोठा वे पास करत असताना आपल्या अंगावरती ट्रक आला ना, अरे बाप रे, महिला मंडळ असा शब्द आपल्या तोंडाबाहेर पडतो. म्हणूनच जेवढी गुरु तुकोबाने सांगतात की धन्य माता आणि नंतर पिता विठाल. प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये काय बोलतो रे ते, नीट बसतो ना. आई वडील हे देवता आहे. ह्या जगतवामध्ये आई वडिलांना म्हणता कोण? स्वामी तिन्ही जगाचा. आणि आई विना आई विना बोला बोला चला, आई विना हा भिकारी. अर्ध्या रात्री उठणार कोण? पोरं बोला चला, सर्व एकदाच बोला. हा, जेवायला वाढणार कोण? का बायको जेवायला वाढणार आहे का काय? आईच. पप्पा जेवायला बसला, 2 घास खाला आणि आपल्या आईला विचारला, आणि कोणी केली भाजी? त्याचे हे त्याच्या आईनं काही बोललं नाही. पप्प्याच्या आईनं काही बोलावं, पप्पा उठून जाईल. पप्पा उठून जाईल एवढा गोर बाप कुठेच नाही. पप्पा पुन्हा आपल्या आईला विचारला, कोणी केली भाजी? कोणी केली भाजी? अरे थांबा रे, काय दरिद्र आहे का रे तू? पप्प्याच्या आईने सांगितलं तुझ्या बायकोने केली. मग पप्पा मला बायकोने केली होय. अगं मग चालायचं, मग नवीन हाय, मसाल्याचा अंदाज नसेल, असं होतच असतं. वाण वा 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 वा. आपलीच गाडी ना आपलीच माडी, आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, हातात बिडी, तो ओढतोय काडी, आणि त्याची बायको जाडी जाडी. आणि आई मात्र हटकोणी तर का. आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे
कोई ना माने औरत को बेमान साधु संत को कोई ना माने हिजड़ों को बेईमान आई रे बेईमान दुनिया आई रे. कोण मानता आई वडिलांना? येडे झाले. हे पोरे काय बोलतो रे? हे पोरं म्हणलं नाही ही चित्र असतात, लई चित्र आहे पोरं. मी यांच्या कधीच नादी लागत नाही. ही पोरं म्हणलं ना लई लई चित्र. आपण पोरं भागच घेत नाही. आता एका गुरुजीने एका मुलाला प्रश्न विचारला, तू 15 फळांची नावं सांग. किती? 5 15 म्हणजे 15. 5 1 म्हणजे 15. 5 1 किती? हा 15 फळांची नावं सांग. तो म्हणला सर फळांचा राजा आंबा. गुरुजी म्हणले शब्बास. तो म्हणला सर चिक्कू चिक्कू. गुरुजी म्हणले शब्बास. तो म्हणला सर नारळ नारळ. गुरुजी म्हणले शब्बास. मग ते थांबलं ते पोरग. ही चित्र होतं थांबलं. मग मास्तरने विचार केला, ह्यांनी तर 3च फळाचे नाव सांगितलेत सकाराम, अजून 12 फळाची नाव सांग. तो म्हणला सर 1 डझन केळी. अशी पोरं आगो आता काय सांगायचं. पोराला विठाला 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 असे 2 मित्र होते, सकाराम आणि तुकाराम. तुकाराम होता हुशार आणि सकाराम होता ढ. पण सकाराम लय हुशार. सकाराम तुकारामच्या पेपर मध्ये कॉप्या करू करू पास व्हायचा. 10वी पास झाला, 12वीला गेला, 12वी पण पास झाला. आता नोकरी लागायची होती, नोकरी. मग मास्तरने तुकारामला बोलवलं. कोणाला बोलवलं? कोणी? हा मास्तरने कोणाला बोलवलं? हा तुकारामला. आता करेंट बसला, आता हलू नका. तुकारामला सांगितलं. तुकारामला पहिला प्रश्न विचारला, या भारताचे पंतप्रधान कोण? तो म्हणला नरेंद्र मोदी. यस ओके. दुसरा प्रश्न विचारला, भारत स्वतंत्र केव्हा झाला? 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला भारत स्वतंत्र झाला. तिसरा प्रश्न विचारला, मानव चंद्रावर राहू शकतो का? थांब रे पोऱ्या, काय तर मुळ्यात दुखत काय तुझ्या? मग सकाराने सांगितलं शास्त्र ज्ञानाचा शोध चालू आहे. मग आता तुकारामने सकारामला प्रश्न उत्तर सांगून टाकले. आता मास्तरने सकारामला बोलवलं. सकारामला पहिला प्रश्न विचारला, तुझं नाव काय? सकाराम म्हणला नरेंद्र मोदी. मग मास्तरने विचार केला, ही गल्लीतला असेल आणि ते दिल्लीतला असेल, असू शकतं. दुसरा प्रश्न विचारला, तुझा जन्म कधी झाला? तो म्हणला सर 1942 पासून प्रयत्न चालू होता आणि 1947 ला जन्म झाला. अरे काय मास्तरला तर चक्करच आले. ते म्हणला मास्तर म्हणला अरे येडा बुडा झाला की काय? तो म्हणला नाही, शास्त्रज्ञाना शोध चालू आहे. असे पोरा गावात काय सांगायचं, येडे काय. विठाला 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 विठाला